म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळून नेतात. अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होता ते ठीक आहे. पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा. पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे, की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. माझा महाराष्ट्र समृद्धच आहे. माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे, की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र काय हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरात ठेवा. गुजराती आमचाच आहे. इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहतात, देशभर राहतात. कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूजचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला, पण भूजच्या वेळेला असाल करायची तुम्ही नाही म्हणत नाही. कारण जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगितलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. नाही असू शकतं, मी काय सांगू शकत नाही, गर्दीत कोण कोणाला ओळखते. तसं भूजच्या वेळेला तुम्ही असाल, पण भूजच्या वेळेला सुद्धा भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो. सुरेश दादा जैन माझ्यासोबत होते. भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती. त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80च्या दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता, पूर आला होता, कुठलं धरण ते फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजाभाव नाहीये तुमच्याबद्दल किंवा गुजरात बद्दल. नाही गुजरात मधलं अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळून नेणार असाल आणि हे मिंदे जर का शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर मग ह्यात मात्र यांना गाडावंच लागेल आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्लेत, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, बोलायच्या लायकीचा नाही. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल त्याला मी काय करू शकतो. ही गटार गंगा आहे आणि गटार गंगा एवढी घाणेरडी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सारखे मोदी 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 काय म्हणता हो, म्हटलं मोदी मोदी आपण करत नाही, कारण शेवटी काय होतं काही वेळेला आपल्यावरती जे येतं ते थोडं तरी काही अंशात परत द्यावं लागतं. आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे बाहेरच्या राज्यात बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, असं आपले पंतप्रधान म्हणाले होते. तुमच्या लक्षात असेल, मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं. मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोका पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी ते आम्हाला काय रसगुल्ले देतात, वो क्या कहते हैं, क्या बात करते हैं. आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा. मग मोदी जी आपको समझ में आएगी गालियां क्या होती है, क्या होती है गालियां. तुमच्या पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे, ज्या गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात भास्करराव, भारतीय जनता पक्ष आपण सुद्धा 20-25-30 वर्ष त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला आपल्या अख्ख्या देशामध्ये आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत, काल परवा पण होते.
याचं कारण त्यांना आता कळलंय की हिंदुत्व, यांचं हिंदुत्व वेगळं आहे. आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत. आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आम्ही भाजपमुक्त जय श्रीराम बोलतो. भाजपमुक्त जय श्रीराम. कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम, होय भाजपमुक्त जय श्रीराम. कारण श्रीराम ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता, संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला, म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये. एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिलं तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आहे. आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात. अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजींच्या वेळेला वाचवलं, जर शिवसेना प्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर हे सत्य आहे की तेव्हा अटलजींनी यांना उचलून हेराच्या टोपलीत टाकून दिलं असतं. पण त्यांच्या मुलाला तुम्ही तोडून टाकतायत. मला राजकारणात खतम करायला निघालात. जरा चला या अंगावरती बघूया. ही माझी ताकद आहे, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. या अंगावर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. जर भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी हिंमत किंवा मर्दपणा असेल, भारतीय जनता पक्षामध्ये शिल्लक राहिला असेल, कारण मर्दपणा हा रक्तात असावा लागतो. तो 50 खोक्यांनी विकत नाही घेता येत. ते घेतले 50 खोके आणि दे मला मर्दपणा, नाही, अजिबात नाही. मर्दपणा हा दत्तक घेता येत नाही. मर्दपणा हा अंगात असावा लागतो, धमन्यात असावा लागतो. तो माझ्या शिवसैनिकात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आव्हान देतोय भाजपवाल्यांनो, जर तुमच्यात मर्दुमकी जरा तरी शिल्लक राहिली असेल तर तुमचे जे घरगडी आहेत, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि नाईलाजाने पोलीस यांना बाजूला ठेवा. आणि असेल तुमच्यामध्ये काही शिल्लक तर मैदानामध्ये या, होऊन जाऊ द्या आमने सामने, बघूया कोण कोणाच्या पाठीला माती लावतो. अरे लोकशाही आहे ना, हुकुमशाही सारखे कशाला वागताय? आज सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही ईडी सोडताय, इन्कम टॅक्स सोडताय, सीबीआय सोडताय. तुमच्याकडे अप की बार 400 पार. पण मॅच कशी? बॉलिंग तुम्हीच टाकणार, बॅटिंग तुम्हीच करणार, अंपायर तुमचाच. आणि एवढं करून आउट झाला. परवा चंदीगडमध्ये जसा त्यांचा महापौर हरला तरी अंपायर तुमचा, तुम्हीच आउट झाला, त्रिफळा उडाला तरी सिक्सर. याला नपुसकपणा म्हणतात. याला नपुसकपणा म्हणतात. जर एवढे तुम्ही विश्वगुरु आहात, जगातला तुमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि 400 पार होणार असाल तर मग फोडाफोडी कशाला करताय? नितीश कुमारला फोडला, त्या हेमंत सोरेनला तुरुंगात टाकला, आता केजरीवालच्या मागे लागलेत. माझं तर तुम्ही शिवसेना नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, भगव्यामध्ये छेद केलात. तरी देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. काय, कोण आहे मी? काय माझ्याकडे? माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या घरी जाता, अगदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी गेली होती. ही तुमची लायकी? ही तुमची मर्दुमकी? संपूर्ण तुम्ही सगळे कडेकोट बंदोबस्तामध्ये राहता. बॉम्ब प्रूफ जॅकेट घालणार, बॉम्ब प्रूफ गाड्या घेणार, तो बॉम्ब जॅमर घेणार. आणि माझ्या शिवसैनिकाचं त्याला संरक्षण नकोच, त्याला संरक्षण नकोच. पण माझ्या देशाची ताकद, ही प्रशासकीय ताकद, ही तुमची वैयक्तिक ताकद नाही. उद्या जरा तुमची सत्ता जाऊ द्या, बघा हीच ताकद तुमच्या अंगावर कशी येईल ती बघा. आणि काल परवाकडे जो गोळीबार झाला, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागतो. तो गोळीबार करू शकतो? ठीक आहे, आता त्यांनी गोळीबार केलेला आहे, ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही. पण त्या माणसाला, गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, खून झाला, खून तो जर का मेला तर ह्याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून याला तुरुंगात जावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये. एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं?
आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. पण का गोळ्या घातल्या? काय असं गोळी घालण्यासारखं झालं काय? दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला एखादा माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा नैराश्यामध्ये जातो, किंवा जर एखादा कोण कोणाचा खून करतो किंवा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो भयंकर डिवचला जातो. आणि गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ते सहन झालं नाही, म्हणून बाप म्हणून मी त्याला ज्याने केले त्याला गोळ्या घातल्या. आणि त्याच्या पुढे ते त्यांनी स्टेटमेंट केलेलं की त्यांचे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, करोडो रुपये मिंदेकडे आहेत. कोण चौकशी करणार? आपले होम मिनिस्टर कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? आज कोण बोलतंय भाजपमधनं? जर का कोणी शिवसैनिकांनी, शिवसैनिक म्हणजे आपल्या, आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतोय, ही जी त्यांची जी चालले मिंदे सेना, लाचार सेना, ही शिवसेना नाही. ही हिचं शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला नाही. शिवसेनेमध्ये गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही बदनामी करू नका. हे असे गुंड पुंड पोचण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म दिला नव्हता. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण भाजपा आमदारांची ही दयनीय परिस्थिती आली. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितलं की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार. कोकणाने जी एक चांगली गोष्ट केली, मला खरंच अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा. मागाशी भास्करराव तुम्ही सांगितलं की वैभवला निवडून दिलं. गेल्या वेळेला खरं हा मतदारसंघ थोडक्यामध्ये आपण म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसात हा लढवला, पण या वेळेला त्या टिनपाट्याला आणखीन भोकं पाडायची. उभाच राहता कामा नये, परत पुन्हा उभा राहता कामा नये. पण विनायक राऊत त्यांनी त्यावेळेला ठाण बांधून बसले. वैभव तू सुद्धा ठाण बांधून बसलास, उभा राहिलास. कारण मला माहिती आहे, जेव्हा ती पोटनिवडणूक झाली होती, शिवसेना प्रमुखांनी यांना लात मारून गेट आउट सांगितलं होतं. यांनी शिवसेना सोडली नव्हती, याला हाकलला होता शिवसेनेतून गेट आउट म्हणून. हे जे सांगत असतील की मी शिवसेना सोडली नाही, याच्या लात घातलेले पार्श्वभागावर शिवसेना प्रमुखांनी. आणि तेव्हा जे काय वातावरण होतं पोटनिवडणुकीमध्ये, एक भयभीत असं वातावरण होतं. आपलं गोवेकर, त्याचं काय झालं तुम्हाला कल्पना आहे. त्याच्या आधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, हे असे सगळे गेले, कोणाचा कोणाला पत्ता नाही. आणि सगळे जेव्हा जेव्हा मी इथे आलो आणि ज्यांच्या ज्यांच्या गावात गेलो, सगळे सांगत होते की उद्धवजी इकडे कोणतरी एक ठाण मांडून बसणारा माणूस द्या, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, या गुंडाला आम्ही पाडणारच. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतोय, कारण कोकणनी एक चांगला पायंडा पाडला, की नाहीतर आज कोकणात काय झालं असतं. हे कल्याणमध्ये जे काय काल घडलं, तर आजपर्यंत कोकणामध्ये काय घडलं असतं. तुमची मुलं बाळ सगळी सुरक्षित राहिली असती. हे गुंड एवढे चढले, एवढे मातले, त्यांना मंत्रिपद दिली गेली. मला खरंच भाजपाचं खरं एक दया येते भाजपाची, की तुम्ही कोणाला पोचता आहात, कोणाला मंत्री करता आहात. आम्ही होतो ना तुमच्या सोबत. एक कडवट ज्या वेळेला भाजपावरती टीकेचे प्रहार होत होते, अगदी गोपीनाथ मुंडेंवरती झाले, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. वैयक्तिक टीका कोणी केली तर पहिले शिवसेना प्रमुख त्याला उत्तर द्यायचे. एक प्रकारची ढाल म्हणून शिवसेना तुमच्यासाठी राहिली होती आणि अन्यायावरती वार सुद्धा शिवसेना तुमच्या वतीने ती करत होती. पण तुम्ही आम्हाला खतम करण्याची सुपारी घेऊन आमच्यातलीच माणसं फोडली. बरं, आता मोदीजींना एक नवीन साक्षात्कार झाले की आता घराणेशाही नको. मग मी असं समजू इकडे सूक्ष्म लघु सुद्धा घराणेशाही राहणार नाही. ही गद्दारांची घराणेशाही, खोका पडलेल्या टिनपाटांची घराणेशाही, याच्या पुढे या घराण्यातल्या एकालाही तिकीट मिळणार नाही असं मी समजायचं का? तसं पंतप्रधान जाहीर करतील. आणि समजा पंतप्रधान जाहीर करणार नसतील तर हे जे इथले टिनपाट घराणेशाही आहेत ते करतील का? कारण त्यांना आता ते पंतप्रधान म्हणजे देव आहेत. मग तुमच्या देवाची इच्छा अशी असेल की यापुढे घराणेशाही नाही, तर या घराण्याने असं जाहीर करावं की आम्ही लढणार होतो, पण मोदीजींची इच्छा आहे, आम्ही राजकारणातून आता निवृत्त होत आहोत. करा जाहीर, करा जाहीर.
पण हे सगळं तुमची जी पालखी वाहत आहेत, तुमच्या पालखीचे भोई, त्यांचे सगळे म्हणजे मी कल्याणपासून सुरू केलं. कल्याणमध्ये सुद्धा घराणेशाही आहेच. आपणच उभी केली होती. कल्याणमध्ये सुद्धा गद्दारांची घराणेशाही आहे. आणि काल त्याच्यातनंच त्यांच्याच गुंडापुंडामधून ते गँगवॉर झाले. सरकारमध्ये हे गँगवॉर होतंय. सरकारचं काम काय आहे की गुंडांचा बंदोबस्त करायचा. तुम्ही तर गुंड पोचता आहात. कल्याणमध्ये घराणेशाही आहे, रायगडमध्ये घराणेशाही आहे, इकडे सिंधुदुर्गामध्ये त्यांची घराणेशाही आहे, नगरमध्ये घराणेशाही आहे, बऱ्याच ठिकाणी घराणेशाही. ही सगळी घराणी तुम्हाला चालतात. पण तुमच्या सोबतीने हिंदुत्वाचा भगवा घेऊन चालणारा उद्धव ठाकरे नाही चालत, शिवसेना नाही चालत. हे कोणते विचार? हे सडके विचार आहेत. हे सडके विचार आहेत. पण मला त्यांच्या पक्षाशी देणं घेणं नाही. मला दया एवढ्यासाठीच येते की आपल्याला खतम करण्याच्या नादात त्यांनी जे विष त्यांच्या पक्षात घेतलं, हा संपूर्ण भाजपा आता या गुंडांपुढे हतबल झालेला आहे. काही करू शकत नाही. म्हणजे भास्करराव, तुम्ही जी काही नावं घेतली, या गुंडांचं परवा त्यांनी गोळीबार केला, त्याला अटकेत टाकला. पण या मिंद्याच्या एका आमदारांनी भर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्याच्यावरती अटक बिटक काही नाही. आता करायची त्याला क्लीन चिट देऊन, हा महेश आहे ना त्या वॉर्डातला, सिद्धिविनायकाचा अध्यक्ष केला. दुसऱ्या एका बिल्डरच्या पोराला पळवून नेला होता, त्याच्यावरती काही केलं नाही. हे असेच आहेत सगळे. म्हणजे मिंध्यांकडे गेले तर काही होणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की काही काही शब्दांचा अर्थ असा आहे की काय, कि आप जितना भ्रष्टाचार करना है करो, जिसने लोगों को मारना है मारो, और भाजपा में आ जाओ, कोई आपका बाल भी बाका नहीं कर सकता. ये मेरी गारंटी है, मोदी गारंटी है, मोदी गारंटी है. ही तुमची गॅरंटी? या गॅरंटीला काही अर्थ नाहीये. पण गुंडांचं जर तुम्ही असं सांगितलं असतात की एक सर्वसामान्य माणसं, जसं तुम्ही ती मला वाटतं शिंदे ताई, ती आपली ठाण्याची, जिच्या पोटामध्ये लाथा मारल्या, मी गेलो होतो त्या ताईला भेटायला. काय गुन्हा होता तिचा? महिला गुंड, म्हणजे गुंड पण महिला गुंडाने तिला मारलं. आणि ती हात जोडून विनवणी करते की मला मारू नका, मी उपचार घेते. नाही, फरफटवलं, तिला मारलं, तरी कोणावरती कारवाई नाही. ही अशी बेबंदशाही आपण समजून घेणार, त्याला मतदान करणार. बरं, काल परवाकडे ज्या निर्मला सीतारामन बाई बोलल्या, तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब यांच्या 4 जातींवरतीच आम्ही काम करणार. जरूर करा. पण जर तुम्ही आतापर्यंत 10 वर्षात हे काम केलं असतं ना, तर आज तुम्हाला 400 पार करताना नितीश कुमारला फोडून घे, याला तुरुंगात टाक, त्याच्या मागे ईडी लाव, हे असे धंदे करायची गरज लागली नसती. लोकांनी तुम्हाला उचलून डोक्यावरती घेतलं असतं. तुम्ही किती सांगा की आम्ही किती बेकारी कमी केले, किती आणखी. गेल्या आठवड्यामध्ये जळगावमध्ये एक साहित्य संमेलन झालं. डॉक्टर शोभणे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी त्या भर संमेलनामध्ये अजितदादा होते, आणखीन मला वाटतं तिथले सगळे मंत्री, हे आमचे बाजूचे खाली मुंडी पातळ ढुंडी सावंतवाडीचे, म्हणजे असे ते मान घालून असे बघतात, कुठे बघतात, आकाशात डोळे असतात, तोंड खाली असतं. हे असताना त्यांनी सांगितलं त्या डॉक्टर शोभणेनी की तरुणांची शक्ती जर तिला योग्य दिशा दिली गेली नाही तर देशात प्रलय होईल. शेतकरी आत्महत्या करतायत, बेकारी एवढी वाढते की त्या बेकारीमुळे तरुण जर का आत्महत्या करायला लागले तर देशामध्ये प्रलय होईल, प्रलय. आणि हे त्यांचं वाक्य फार गंभीर आहे. एखादा विचारवंत, एखादा साहित्यिक, एखादा डॉक्टर, एखादा आणखीन कोणी असा सुशिक्षित माणूस बोलतो तेव्हा आपण खरंच विचार केला पाहिजे की ह्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. पण आजपर्यंत देशामध्ये जे क्रांतिकारक झाले ते क्रांतिकारक सगळे 16 ते 20, 25 या वयाचे होते. अगदी खुदीराम बोस सुद्धा 16-17 वर्षाचा पोरगा होता. म्हणजे अशी त्याची जी एक कहाणी आहे, घटना आहे की त्यावेळेला क्रांतिकारकांनी एक बॉम्ब बनवला आणि मग चर्चा सुरू होती गुप्त बैठकीमध्ये. या बॉम्बचं प्रात्यक्षिक करायचं कुठे? कुठेतरी निर्जन स्थळी जाऊन फोडला पाहिजे. आणि ती चर्चा चालू असताना हा पोरगा उठला आणि उभा राहिला आणि बोलला की अरे, एवढ्या मेहनतीने केलेला बॉम्ब त्या दगडावर टाकून काय उपयोग आहे? सगळी मेहनत वाया घालवता. तर मग काय करणार? तर मी करतो म्हणे. त्यांनी घेतला तो बॉम्ब आणि एका इंग्रज अधिकाऱ्याच्या टाळक्यावरती ठेवला. ह्याला फोडायचा दगड नाही, इंग्रज अधिकाऱ्याचं टाळकं पाहिजे.
त्याने तो फोडला तसा टाळक्यावर. आणि मग त्याला पकडला गेला, तो त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि मग एका कोणत्या तरी म्हणजे ज्याचं नाव नाही अशा कवीने एक कविता त्याच्यावरती केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की तो शेवटचा क्षण जेव्हा आला तेव्हा खुदिरामची आई त्याला भेटायला गेली आणि खुदिरामने तिला सांगितलं की आई तू रडू नकोस, काही काळजी करू नकोस, मी आजचा हा माझा जन्म माझ्या भारत मातेसाठी होता, पण पुढचा जन्म मी मावशीच्या पोटी जन्माला घेईन, तो तुझ्यासाठी असेल आणि मावशीला जे बाळ होईल ते बाळ झाल्यानंतर त्याच्या गळ्याकडे बघ, त्या गळ्यावरती एक ती खूण असेल, ती खूण आता मी जे फाशीला जातोय, फाशी मला दिली जाते त्या फाशीच्या दोराची असेल आणि ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदिराम परत आलेला आहे म्हणून. काय तयारीची माणसं होती, काय तयारीची मुलं होती. पण त्याने इंग्रज सत्ता हादरून टाकली, हलवून टाकली. काय इंग्रजांची सुद्धा मस्ती होती, आमच्या सत्तेवरचा सूर्य कधीही मावळत नाही. आता त्यांच्या सत्तेचा सूर्य किती ठिकाणी उगवतो कल्पना नाही, पण आता त्यांच्या देशामध्ये हिंदुस्थान वंशाचा माणूस पंतप्रधान आहे. ही इंग्रजांची मस्ती जर उतरू शकते तर तुमची देशी मस्ती आम्हाला उतरवता नाही येणार. आहे ना देशी आणि विदेशी, तुम्हाला माहिती आहे काही लोकांना. आता विदेशीची मस्ती उतरू शकते तर देशीची उतरू नाही शकत. पण ह्या गोष्टीचा विचार न करता नुसतं विरोधक संपव, अरे तिकडे चीन घुसतोय, पाकव्याप्त काश्मीर आम्ही एक इंच घेऊ शकत नाही, पण सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम. चांगली गोष्ट आहे, आम्हाला सुद्धा अभिमान आहे जय श्रीरामाचा, आमची सुद्धा मागणी होतीच. पण हा निर्णय ना अटलजींच्या सरकारने घेतला ना मोदीजींच्या सरकारने घेतला, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, म्हणून ते राम मंदिर होतंय, म्हणून ते राम मंदिर होतंय. त्यावेळेला सुद्धा राम मंदिरासाठी विटा जमवल्या. आता म्हणे सगळीकडे घराघरामध्ये अक्षता वाटल्या. अक्षता वाटल्या चांगली गोष्ट आहे, मी काही नास्तिक नाही आणि मी सुद्धा प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, सगळ्यांचा भक्त आहे. पण एका बाजूला देशामध्ये कुपोषण आणि बालकं मरत असताना तुम्ही धान्य फुकट घालवायची गरज नाही. तुम्हाला एकीकडे सांगता तुम्ही 80 कोटी लोकांना अन्न देत आहे. 80 कोटी लोक म्हणजे देशाची अर्धी लोकसंख्या झाली. मग एवढी लोकसंख्या बेकार आहे, त्याला अन्न घेऊन खाण्याची त्यांची क्षमता नाही, त्यांना तुम्हाला फुकट अन्न द्यावं लागतंय. देता ही चांगली गोष्ट आहे, पण मग तुमची बेकारी तुम्ही जी कमी केली ती नेमकी केली कोणाची कमी? काय उत्तर आहे? प्रश्न नाही विचारला, प्रश्न दिला तर तू देशद्रोही आहेस. अरे माझ्या देशाचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या देशाचे पंतप्रधान आहात आणि देशाच्या जनतेचे प्रश्न मी विचारल्यानंतर तुम्ही जर मला देशद्रोही ठरवत असाल तर उद्या देशाची जनता तुम्हाला सिंहासनावरती खांदी उतरवल्याशिवाय राहणार नाही. ही या जनतेची ताकद आहे, ही या जनतेची ताकद आहे. आणि हे सगळे असे विषय बघत चाललो असताना खरंच मला काही वेळेला RSS आणि भारतीय जनता पक्षाची कीव येते. इकडे सुद्धा RSSचे काही लोक असतील, मी पोटतिडकीने बोलतो, राहवत नाही म्हणून बोलतो, याचा अर्थ मी तुम्हाला काही शत्रू मानतो असं नाही, पण मी काय बोलतो हे लक्षात घ्या, नाहीतर तुमचाच कपाळ मोक्ष होणार आहे. अनेक अशी RSSची घराणी आहेत की ज्यांनी घरदार कुटुंब सोडून भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे मला तर आठवतंय की एक राज्य जिंकल्यानंतर त्यांचं नाव मला कळलं, ते नाव ती व्यक्ती अजूनही आहे, त्यांच्यावरती आता दुसऱ्या राज्याची जबाबदारी दिली. पण ते राज्य जिंकल्यानंतर मला कळलं की व्यक्ती मुंबईत राहते. म्हटलं अरे बोलूया त्यांना, बोलवलं त्यांना, चहाला बोलवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही कसं केलं? मला म्हणाले उद्धवजी काय सांगणार, म्हणे आम्ही संघाची लोक अशीच करतो, आम्हाला जबाबदारी दिली का आम्ही तिकडे जातो आणि आमचं काम केल्याशिवाय हलत नाही. म्हटलं काय केलं तुम्ही? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये फार वाईट परिस्थिती होती. कोणी तिकडे आमचं नाव घेतलं किंवा आम्ही रस्त्यावरती दिसलो तर जसं कुत्र्याला मारायला मागे लागतात तशी लोक मागे लागायची. मग काय केलं? नाही म्हणे आम्ही राहिलो ठामपणाने, काही वेळेला शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण करत 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 इतक्या वर्षांनी आम्ही भाजपाचं राज्य तिकडे आणलं. आता परत ते राज्य ते हरले, तो भाग वेगळा. पण ही त्यांची जी चिकाटी आहे, घरदार कुटुंब सोडून जे देतील तिकडे, सीमेवरचं राज्य तर सीमेवरचं राज्य, दुसरं राज्य तर दुसरं राज्य, ना घराचा पत्ता ना कुटुंबाचा काही संपर्क, भाजप एके भाजप. आता भाजप ज्या दिशेने चाललाय आणि देश ज्या दिशेने तो नेऊ इच्छितोय, हा मार्ग हुकुमशाहीचा आहे. मला सर्वांना सांगायचं, तुम्ही तर माझ्या हक्काचे आहात, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगायचे, RSSच्या कार्यकर्त्यांनी सांगायचे,
आणि प्रशासकीय यंत्रणांना पण सांगायचंय की ही दिशा ही हुकुमशाहीची आहे. आणि आज तुम्हाला एक संधी आहे येत्या निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असेल आणि विधानसभेची असेल, ही हुकुमशाही इथल्या इथे जर का ठेचली नाही, जशी तुम्ही गेल्या वेळेला इथली गुंडशाही ठेचली, नाहीतर कोकणाची पुरी बर्बादी झाली असती. सगळ्या सगळ्या कोकणाचा सातबारा एका व्यक्तीच्या नावावर झाला असता. तसं संपूर्ण देशाची वाहतात लागेल. आणि ही लढाई केवळ माझी नाहीये, ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, ही लढाई तुमच्या सगळ्यांची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे. घराणेशाही म्हणतात ना, हो इकडे सगळे घरंदाज लोक आहेत, त्यांना सुद्धा मुलं बाळं आहेत, नातवंड आहेत, आणि त्यांना सुद्धा आणखी नातवंडांना सुद्धा मुलं होणार आहेत. त्यांच्या भवितव्याचीही निवडणूक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्हाला तुमची मुलं बाळं, तुमच्या भावी पिढ्या तुमच्या एका बोटामुळे, तुमच्या एका मतामुळे हुकुमशहाच्या ताब्यात देण्याची तुमची तयारी आहे? असेल तर द्या. ज्याची कोणाची तयारी असेल द्या बाबा, मी काय करू शकतो? मी फक्त सांगू शकतो पुढे खड्डा आहे, खड्ड्यात पडशील. पण कोण असं म्हणाला, पडलो तर पडलो, मग पड खड्ड्यामध्ये. मुंबई गोवा रस्ता जो बघतोय मी आता, इथला रस्ता तुम्ही मागे लागून करून घेतला, पण रायगडमध्ये तसा खड्ड्याचा रस्ता आहे. तसाच जर का खड्ड्याच्या रस्त्यावरून कोणाला चालायचंच असेल तर मी काही करू शकत नाही. पण जर का तुम्हाला हुकुमशहा नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे म्हणतायत अब की बार 400 पार, तुम्ही म्हणायला पाहिजे अब की बार भाजप तडीपार, भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे. देशामध्ये काय होईल, इंडिया आघाडी होईल, हो होईल. भाजप सरकार येणार नाही, अजिबात येणार नाही. पण देशामध्ये काय होईल ते तिथले पक्ष मजबूत आहेत ते बघतील. पण निदान महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवरायाचा, तो शिवरायाचा महाराष्ट्र नेहमी संकटाची सामना करत आलेला आहे. त्याही वेळेला अफजल खान आला होता, औरंगजेब, सगळ्यांना. पण एक जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपण इकडे दिसलोच नसतो. राम मंदिर तर होऊच शकलं नसतं. मी ज्या वेळेला आज सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलो, त्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं राहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज मला विचारतायत की काय करतोयस तू, काय करताय तुम्ही? माझं केवळ नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराज की जय जोरात बोलता, आमच्या जयंत्या जोरात साजऱ्या करता, भगवे फडकवता, ढोल ताशे वाजवता, पण शिकलात काय माझ्याकडून? आहे तुमच्यामध्ये हिंमत? ज्या वेळेला ते संकट आलं होतं त्या संकटाची सामना करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा तरी मावळा आपल्यामध्ये शिल्लक आहे का? आपण घेणार आहोत त्यांच्याकडनं काहीतरी. आणि तिथे जे मी बोललो तर तेच परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी नतमस्तक होऊन याच 4 ओळी बोललो होतो. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव जीवनातील एक क्षण दे, आणि तव तेजातील एकच किरण दे. बस मला एक क्षण, एक अंश, एक किरण एवढा पुरेसा आहे. तेव्हाचं जे काय होतं तेवढं हे मोठे कोणी नाही आहेत. एक तर यांच्यामध्ये स्वतःची ताकद नाहीये. जी ताकद आहे ती सगळी ताकद जनतेच्या कराच्या पैशातून ज्यांना पगार जातो त्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, पोलीस सुद्धा असतील. आणि सत्ता बदलल्यानंतर या सगळ्या शक्ती, या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे येणार आहेत. म्हणून कोणी असं समजू नये की मला सत्तेचा अमरपट्टा आहे. अजिबात तसं कोणाचं नसतं. लोक येत असतात, लोक जात असतात, पण देश तसाच राहत असतो. माझ्या भारत मातेचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. माझा भगव्याचा इतिहास सुद्धा हजारो वर्षाचा आहे. तुम्हाला काय वाटतं या भगव्याशी गद्दारी ह्या आत्ताच झालेली आहे? या भगव्याशी गद्दारी तेव्हाही झाली होती. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा भगव्याशी गद्दारी करणारी लोक होती. आणि या सगळ्याची दखल इतिहासाने घेतलेली आहे. म्हणूनच तानाजी मालुसरे म्हटल्यानंतर आपण आदराने आपली मान खाली जाते. कान्होजी जेदे, बाजी प्रभू घोरपडे, हे सगळे, यशाजी कंक, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले. मेलो तरी 72, पण माझ्या शिवबाची साथ मी सोडणार नाही, माझा शिवबाचा भगवा मी सोडणार नाही. आणि म्हणूनच पराभव झाला होता. मिर्झा राजे जयसिंग हा सुद्धा हिंदूच होता, पण औरंगजेबाची चाकरी करत होता. औरंगजेबाची चाकरी. आणि प्रचंड सैन्य घेऊन आला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 2 पावलं मागे जावं लागलं. आग्र्याला तिकडे बंदिवान म्हणून जावं लागलं. तेव्हा जर का चॅनल असते आणि
जर का वृत्तपत्र असती, संपलं हिंदवी स्वराज्य संपलं, आता कोणी काही येत नाही, छत्रपती तेव्हा छत्रपती नव्हते, पण शिवाजी महाराज परत येत नाही, झाली असती बोंबा बोंब, सगळ्यांच्या प्रतिक्रियावर प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तसं नाही झालं. महाराज धाडसाने, धाडस पाहिजे, धाडस पाहिजे. तलवारीने युद्ध लढता येतात, पण तलवार धरायला मनगट लागतं आणि मनगट चालवायला सुद्धा पहिलं मन लागतं. ते महाराजांकडे होतं, म्हणून महाराज त्या वेड्यातून सुद्धा, त्या आग्र्याच्या किल्ल्यातून सुद्धा परत आले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तशी पुन्हा आपल्याला आपल्या भगव्याची एक प्रतिष्ठापना आपल्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा करावी लागेल. तो आपल्या खऱ्या आयुष्यातला यशाचा एक क्षण असेल. हे सगळे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मागून घेत असताना कशासाठी? मला मुख्यमंत्री तुम्ही बोललात ते खरंच आहे, एक अपवाद, कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते, म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हट. जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला. मी म्हटलं ही सडके, जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली, इकडेच दिली का तिकडे दिली? इकडेच दिली ना. आता कुठे ते आंबेवाले? हा, आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते. म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले. चल जा म्हटलं, हे माझे आहेत ना, मर्दासारखे मर्द आहेत, आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही. फक्त मी लढाईला उभा आहे. तुम्ही साथ देणार आहात की नाही? तुम्ही सोबत देणार आहात की नाही? आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही? मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल. तुम्हाला विजयी करणार आहात की नाही? सावंतवाडी आहे, वैभव आहे, हा मतदारसंघ, ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे. आणि खासदार तर आहेच, खासदार तर आहेच. मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू? जरा हात वर करून सांगणार? बस. अरे एवढे हात वर झाले ना, तर ते श्रीकृष्णाची कथा माहिती आहे ना, गोवर्धन त्यांनी उचलला होता, आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी पण हात लावला होता, तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता. तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही, हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.